आज आपण पनीर बटर मसाला करतो आहोत। आपण हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये नेहमीच पनीरच्या भाज्या खातो, पण आज आपण घरच्या घरी पनीर बटर मसाला कसा करायचा ते बघू। सगळ्यात आधी आपण कांदा मीडियम साईजमध्ये कापून घेऊ। आता आपण हे 3 टोमॅटो घेतलेले आहे, याला आपण मीडियम साइज मध्ये कापून घेऊ। हे आलं पण कट करून घेतलेलं आहे, 4-5 तुकडे घेतलेले आल्याचे। ही एक मिरची घेतलेली आहे चिरून। आता गॅसवर आपण कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण 1 टेबलस्पून तेल घालू। एक टेबलस्पून बटर घालू। तर 3-4 लवंगा घालू, 2-3 विलायच्या घालू, 3-4 मिरे घालू, एक दालचिनीचा तुकडा, थोडंसं परतलं की आपण याच्यामध्ये कांदा घालू चिरलेला। आलं, हिरवी मिरची, थोडंसं आपण परतवून घेऊ। एक 2 मिनिट परतवून घेऊ आणि मग याच्यामध्ये आपण टोमॅटो घालू। आता आपण याच्यात टोमॅटो घालू। आपण याच्यामध्ये जे भिजवलेले काजू आहेत 15 मिनिटं आपण पाण्यात भिजवून घेतलेले, याच्यातलं पाणी काढून घेऊ आणि काजू आपण याच्यामध्ये ऍड करू। तसंच हे 2-3 छोटे चमचे मगज बिया घेतलेले आहेत, हे आपण अर्धा तास आधी भिजवलेल्या होत्या। याच्यातले पाणी काढून आपण हे याच्यात घालू। आपण हा पनीर बटर मसाला जो आहे हा घरच्या घरी सोप्या पद्धतीने करतो। त्याच्यात 8-9 लसणीच्या पाकळ्या घालू आणि एक 10 मिनिट याला शिजवून घेऊ। आता 10 मिनिटं झालेले आहेत, आपला हे कांदा आणि टोमॅटोचं छान मऊ झालेलं आहे शिजून। आता आपण याला हे थंड करून घेऊ आणि मिक्सरमधून याची फाईन पेस्ट करून घेऊ। आपण हे 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे, आता आपण याचे पीसेस करून घेऊ आणि हे बटरमध्ये छान परतून घेऊ 2-3 मिनिट। आता कढईमध्ये 1 चमचा बटर घालू। त्याच्यामध्ये हे पनीरचे तुकडे 2-3 मिनिट आपण परतून घेऊ।
आता हे आपलं मिश्रण थंड झालंय. आपण याला मिक्सरमधून बारीक फाईन पेस्ट करून घेऊ याची. आता आपली ही पेस्ट तयार करून झालेली आहे. आता कढईमध्ये आपण 1 टेबलस्पून तेल घेऊ. आणि 2 चमचे बटर. याच्यात आपण 1 तेजपान घालू. एक चमचा काश्मीरी लाल तिखट. याच्यामध्ये ही ग्रेव्ही घालून घेऊ आपण. पाव चमचा हळद घालू. एक चमचा धणे पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, आता आपण याच्यामध्ये 1 कप गरम पाणी घालू. आता आपण याच्यावर झाकण ठेवू आणि 10 मिनिट याला शिजवून घेऊ. आता आपली ग्रेव्ही झालेली आहे. आपण याच्यामध्ये पनीरचे पीसेस घालून घेऊ. एक अर्धा चमचा कसुरी मेथी घालू आणि याला एकजीव करून घेऊ, एकसारखं करून घेऊ आणि झाकण ठेवून 5 मिनिटं आपण याला शिजू देऊ पुन्हा. ही पनीरची भाजी तुम्ही पोळी, पराठा आणि नान सोबत खाऊ शकता. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला.